नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, अजित पवार राज्याच्या सत्तेत सहभागी झाले. भाजप आणि शिवसेना या सरकारमध्ये सामील होऊन जवळजवळ 5 महिने झालेले आहेत आणि त्यांनी या 4-5 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांच्या बारामतीमध्ये दौरा केला नव्हता किंवा बारामतीला भेट पण दिली नव्हती. पण एकंदरीत 4-5 महिन्यांनी त्यांना बारामतीमध्ये जाण्याचा योग आला. तिथल्या स्थानिक लोकांनी कार्यक्रम धरला होता की अजितदादांचं सरकारमध्ये सामील होऊन इतके दिवस झाले, मग आता त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले, मंत्रिपद मिळाले, म्हणून त्यांनी काही सत्कार ठेवला होता. काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये अजितदादांच्या गटाच्या मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामपंचायत सरपंच निवडून आले, त्यांचा पण सत्कार ठेवला होता. या कार्यक्रमामध्ये बराच ओहापोह झाला आणि अजितदादांनी समोर असलेले जे काही आपले बारामतीकर यांना संबोधताना अनेक प्रश्न किंवा अनेक गोष्टी ज्या काही बोलल्या, त्या शरद पवारांच्या बाबतीत असतील किंवा राष्ट्रवादींच्या बाबतीत असतील, या सगळ्या गोष्टीची चर्चा झाली. मग सरकारमध्ये सामील झाल्यापासून अजितदादांवर अनेक टीका झाली, मोठ्या प्रमाणात झाली. त्यामध्ये मग जयंत पाटील असतील किंवा सुप्रियाताई स्वतः असतील, जितेंद्र आव्हाड असतील किंवा अजून कुणी त्या शरद पवार स्वतः असतील, यांनी अनेक मुक्ताफळं उधळली. पण या गोष्टीकडं फारसं अजित पवारांनी लक्ष दिलं नाही. पण या बारामतीकरांच्या जेव्हा आपल्या स्वतःच्याच घरामध्ये जेव्हा सभा होती, तेव्हा त्यांना ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर कराव्या लागल्या आणि सांगावं लागलं की कधीतरी हा निर्णय घ्यावाच लागणार होता. आणि काही लोकांनी अगदी वयाचं 38 वर्ष वय असताना असे प्रकारचे निर्णय घेतले आणि तो आपण मान्य केलाच ना. आणि माझं वय आता 60 वर्ष वय आहेत. मी तर 60 वर्षाच्या वयामध्ये हा निर्णय घेतला आहे आणि मी 60-61 झालोय, तरी पण वरिष्ठांचेच निर्णय मी ऐकत होतो. त्यांनी सांगितलं, आदेश दिला का तेच करायचं. त्यांनी कुठलाही निर्णय घेतला तरी तो मान्य करायचा. त्यांनी हा निर्णय का घेतला हे सुद्धा त्यांना विचारायचं नाही, म्हणजे उलट प्रश्न सुद्धा विचारायचा नाही. त्यांनी हा निर्णय का घेतला, कसा घेतला याच्यावर चर्चा एक सुद्धा करायची नाही. निर्णय घेतला तो आदेश मानायचा आणि कामाला लागायचं. आता पाठीमागे त्यांनी जेव्हा केव्हा 1978च्या दरम्यान जे काही वसंतदादांच्या सरकारमधून जे काही आमदार 38 ते 40 आमदार फोडून जे सरकार बनवलं शरद पवारांनी, आणि अतिशय चांगलं सरकार महाराष्ट्रामध्ये सुरू असताना शरद पवारांनी फक्त मुख्यमंत्री पदाची जी काही लालसा त्यांच्या मनामध्ये आल्यामुळं अतिशय गुणी आणि अतिशय चांगल्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून जे सरकार पाडलं आणि जे की वेगळी चूल मांडून जे सरकार बनवलं, तर त्यावेळेस जो वसंतदादा पाटलांना शरद पवारांनी जो धोका दिला होता, त्या धोक्याची आठवण एक प्रकारची जी काही अजितदादांनी जी काही बोलून दाखवली, ती अक्षरशः शरद पवारांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी आहे. किंवा एखादी जखम आहे आणि तिला खपली आली, ती खपली काढून ती रक्तबंबाळ केल्यासारखी आहे. पण या गोष्टीला पर्याय नाही, कारण वरिष्ठांचं वय 83, 84, 85 होईल, तरी वरिष्ठ आता खुर्ची सोडायला तयार नाही. दुसरीकडं आता अजितदादा सुद्धा 60-61 झाले. मग त्यांनी किती दिवस वाट पाहायची, असाच याच्यातून जो काही अजितदादांना ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या.
आणि अजितदादांनी या सगळ्या गोष्टी सांगताना सांगितलं की आता तुम्ही इतक्या दिवस त्यांचं ऐकत होते, आता माझं ऐकायचं, मी सांगेल तेच ऐकायचं, याच्यानंतर तुम्ही त्यांचं ऐकायचं नाही. अशा प्रकारचं संबोधन सुद्धा अजितदादांनी अक्षरशः बारामतीकरांना करून टाकलं. कारण या सगळ्या गोष्टी अजितदादांनी सुद्धा कधीतरी या सगळ्या गोष्टीचा विचार केला असेल की आपलं वय आता 60-61 झाले, आपण हा निर्णय कधी घ्यायचा, आपण सुद्धा आता काही दिवसातच उतार वयाला लागणार आहे. आणि मग एकदा जेव्हा शरद पवारांनीच कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये 2-4 वर्षापूर्वीच कुठल्या तरी महाबळेश्वरच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीच्याच युवा पदाधिकाऱ्यांना काही मार्गदर्शन करताना स्वतः शरद पवार साहेबांनीच असं सांगितलं, मार्गदर्शन करताना सांगितलं होतं की आमच्यासारखी जी काही म्हातारी माणसं आहे ही पदं सोडत नसतात आणि यांच्याकडून जेव्हा तुम्हाला पदं घ्यायची असतात तेव्हा त्यांच्याकडून ही पदं तरुणांनी हिसकावून घ्यायची असतात, त्यांना बाजूला करून पदं हिसकवायची असतात. अशा प्रकारचं तरुणांना मार्गदर्शन अगदी राष्ट्रवादीच्या युवा मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना स्वतः शरद पवारांनी सांगितलेले. हे कुठल्या पत्रकार परिषदेमध्ये किंवा कुठल्या अन्य कुठल्या सभेमध्ये किंवा जे काही संजय राऊत सकाळचा जे काही 9 वाजता जे भोंगा वगैरे करतात अशा प्रकारचं शरद पवारांनी सांगितलेलं नाही. या ठिकाणी सर्व राष्ट्रवादीचे युवा पदाधिकारी हजर होते आणि अशातच त्यांनी युवकांना जे मार्गदर्शन केलं की आमच्यासारखी जी काही म्हातारी माणसं असतात ते पदं सोडत नसतात, यांना बाजूला करायचं असतं, त्यांच्याकडून हे पदं हिसकून घ्यायचे असतात आणि मग सत्ता काबीज करायचे असतं. अशा प्रकारचं बाळकडू किंवा अशा प्रकारचं जे मार्गदर्शन युवा नेत्यांना, युवा पदाधिकाऱ्यांना शरद पवारांनी सांगितलं होतं. आता त्या युवा पदाधिकारी मेळाव्यामध्ये अजितदादा हजर नव्हते, पण कधीतरी अजितदादांनी हे शरद पवारांचं भाषण सोशल मीडियावर म्हणा किंवा यूट्यूबवर ऐकलं असेल, तेव्हा त्यांनी विचार केला असेल की हे साहेबांनी तर आपल्यासाठी सांगितलेले, पण ही गोष्ट आपल्याला कळता कळता 60-61 वर्षे गेली आणि मग आपण कधी या गोष्टीचा विचार करणार आहे. म्हणजे ही गोष्ट जर तशी जर लागू असती तर शरद पवारांना 35व्या वर्षीच पदावरून हटवायला पाहिजे होतं. तेव्हा म्हणजे जेव्हा केव्हा अजितदादांचं वय 35 होतं तेव्हाच अजितदादांनी शरद पवारांना पदावरून हटवायला पाहिजे होतं, त्यांच्याकडून खुर्ची हिसकवायला पाहिजे होती, असा याच्यातून अर्थ होतो. तेव्हा अजितदादांना हे जे जेव्हा समजलं किंवा ही जेव्हा मार्गदर्शन मेळाव्यातली जी भाषण त्यांनी ऐकलं असेल तेव्हा ते विचार करत असतील की शरद पवार साहेब सांगतात की अजित, तुला जर या राष्ट्रवादीचं किंवा या पक्षाचं अध्यक्ष व्हायचं असेल तर मी कधीच माझी खुर्ची सोडणार नाही, पण जर तुला या अध्यक्ष व्हायचं असेल आणि तुला जर काही राजकारणामध्ये पुढे जायचं असेल तर मला बाजूला कर, माझी खुर्ची हिसकावून घे आणि मग तू स्वतः अध्यक्ष हो. अशा प्रकारचं जे काही मार्गदर्शन त्यांना असं वाटलं असेल, म्हणूनच तर ह्या अजितदादांनी पाऊल उचलले की काय असं आपल्याला वाटतं. आणि शरद पवार जेव्हा काही गोष्टी बोलतात, आता जेव्हा अजितदादा सरकारमध्ये सामील झाले त्यावेळेस लगेच 2 दिवसात शरद पवारांची पत्रकार वार्ता, मग त्यांनी सांगितलं आम्ही कुठल्या याच्यावर कुठेही न्यायालयीन प्रक्रिया करणार नाही, आम्ही कुठेही कोर्टात जाणार नाही, पक्षात काही फूट नाही, पक्ष फक्त काही लोक सरकारमध्ये सामील झाले, पक्षात कुठल्याही प्रकारची फूट नाही, आम्हाला कुठल्याही न्यायालयात जायचं नाही, आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ.
याच्यावर जर काही लोकांनी विश्वास ठेवला असता तर कदाचित अजित पवारांची सुद्धा वाट लागली असती. पण अजित पवारांना या सगळ्या काकांच्या या सगळ्या स्वभावाची माहिती असल्यामुळं अजित पवारांनी अगोदर सगळी व्यवस्था करून ठेवली होती. मग नागालँडचे आमदार असतील किंवा आपल्याबरोबर असलेले आमदार असतील, आपल्याबरोबर असलेले नेते असतील, यांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिज्ञापत्र असतील आमदारांचे असतील किंवा नागालँडच्या आमदारांचे प्रतिज्ञापत्र असतील, हे सगळे तयार ठेवून लागलीच 2-3 दिवसातच लगेच निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी ही आमचीच आहे आणि राष्ट्रवादी म्हणजेच आम्ही अशा प्रकारचा दावा ठोकून मोकळा केला. आणि मग हे सुप्रियाताई असेल किंवा जितेंद्र आव्हाड असतील किंवा स्वतः शरद पवार असतील, यांचं बाकी होरा चालू होता की राष्ट्रवादीत कुठली फूट नाही, आम्हाला कशाला निवडणूक आयोगाचं पत्र पाहिजे, आम्ही तर सांगतोय राष्ट्रवादीत कुठली फूट नाही. आणि मग जर राष्ट्रवादीत फूट नाही तर मग निवडणूक आयोगामध्ये तुम्ही त्यांना उत्तर देण्यासाठी कशाला जातात? किंवा आता राष्ट्रवादी तुमची जेव्हा अजित पवारांकडे जाणार आहे तर तुम्ही त्या गोष्टीला काउंटर किंवा विरोध करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये तुमच्या पक्षाचा बचाव करण्यासाठी तरी कशाला जातात? म्हणजे पवार साहेब जे बोलतात ते करत नाही आणि जे बोलतात ते नेहमी त्याच्या उलट करतात, अशी परिस्थिती पवार साहेबांची असते. त्याच्यामुळं पवार साहेबांवर किती विश्वास ठेवायचा, पवार साहेबांच्या भाषणांवर किती विश्वास ठेवायचा, हा अजित पवारांना सुद्धा माहिती आहे. कारण जेव्हा 2019 मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांना 163 जागा येऊन युतीचा विजय झाला होता आणि महाराष्ट्रातल्या जनतेने युतीला बहुमत दिलं होतं आणि शरद पवारांना आणि काँग्रेसला बाजूला ठेवलं होतं. शरद पवारांना जेव्हा पत्रकार विचारायचे तेव्हा शरद पवार नेहमी सांगायचे की आम्हाला विरोधात बसण्याचं संख्या दिलेली आहे, मतदारांनी आम्हाला नाकारलेले, आम्ही जनादेशाचा स्वीकार करतो, आम्ही जनादेशाचा अपमान करणार नाही, आम्हाला कुठलीही फूटतूट करायची नाही, आम्ही विरोधात बसणार आहे. पण बाकी सगळ्या हालचाली उद्धव ठाकरेंना आणि संजय राऊतांना बरोबर घेऊन सुरू होत्या आणि देवेंद्र फडणवीसांना कसं बाजूला ठेवता येईल याच्यासाठीच प्रयत्न चालू होते. पण बाहेर येऊन बाकी सांगायचं की आम्हाला विरोधात बसण्यासाठी जनादेश भेटलाय, आम्ही विरोधात बसणार आहे आणि बाकी खलबतं बाकी भाजपला बाजूला ठेवण्यासाठीच चालू होती. तेव्हा या सगळ्या गोष्टी अजित पवारांना चांगल्या माहिती. तेव्हा अजित पवारांनी सरकारमध्ये सामील झाल्याच लगेच या सगळ्या निवडणूक आयोगाच्या ज्या प्रक्रिया पूर्ण केल्या, त्यामुळं आज या सगळ्या गोष्टीची खातरजमा झाली की राष्ट्रवादी पक्ष आणि राष्ट्रवादीचं पक्ष चिन्ह हे अजित पवारांना मिळणार, यात काही शंका सुद्धा आता राहिलेली नाही. पण मग अजित पवारांनी हे जे म्हटलं की मी इतक्या दिवस का थांबलो, मी साहेबांचं ऐकलं, मी सर्व पक्षाचंच ऐकलं आणि जेव्हा केव्हा आपलं वय होत असतं, जेव्हा तरुण आता सुद्धा ते सुद्धा उतार वयात लागतात, तेव्हा मोठ्या नेत्यांनी थांबायचं असतं, तरुणांना संधी द्यायची असते. पण ही संधी जर तुम्ही आता देणारच नसाल तर त्यावेळेस आमच्याकडे सुद्धा पर्याय राहत नाही, आम्हाला सुद्धा कुठलं तरी पाऊल उचलावं लागतं आणि ते पाऊल मी उचललेले. त्याच्यामुळे याच्यानंतर मी आता राष्ट्रवादीचा नेता आहे, माझं तुम्ही ऐकायचं, मी इतक्या दिवस तुमचं ऐकलं आणि याच्यासाठी मला तुम्ही आता मतदारांनी उलट प्रश्न विचारायचे नाही. मी सांगल तीच राष्ट्रवादी आणि मी सांगल तेच काम, मी सांगल तेच बारामती, अशा प्रकारचं मार्गदर्शन सुद्धा बारामतीकरांना अजित पवारांनी केलं. आणि काकांना जे काही अपेक्षित नव्हतं अशा पद्धतीचं जे काही
बारामतीकरांना जे काही मार्गदर्शन केलं, यातून आता सगळ्या गोष्टी उघड होतील. अगोदरच त्यांनी ह्या ज्या 4 जागांवर तर स्पष्टपणे सांगितले की या ज्या 4 जागा तर या लढवणारच आहे. त्यामध्ये बारामती आहे, शिरूर आहे, रायगड आहे आणि सातारा आहे. या 4 जागा तर राष्ट्रवादी अजित पवार लढवणारच आहे. म्हणजे आता बारामतीमध्ये सुप्रियाताईंची काही खैर नाही, अशा पद्धतीचा इशारा सुद्धा अजित पवारांनी देऊन टाकलाय. त्यामुळं आता कुठली शंका येण्याचं काही कारण नाही. या अशा पद्धतीने अजित पवारांनी शरद पवारांना सुद्धा एक खडे बोल सुनावले की तुम्ही करू शकतात आणि तुम्ही बाकी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला त्या गोष्टीचं आम्ही इतक्या दिवस समर्थन करत होतो, पण ती गोष्ट बाकी चांगली नव्हती. तेव्हा सुद्धा चांगलं सरकार चालू होतं वसंतदादा पाटलांचं. चव्हाण साहेब सुद्धा म्हणजे यशवंतराव चव्हाण सुद्धा नाराज झाले होते, पण अशी गोष्ट शरद पवारांनी त्यावेळेस केली होती. मग ही गोष्ट मी 60व्या वर्षात का करू नये, हीच गोष्ट त्यांनी अगदी स्पष्ट करून सांगितली. आणि शरद पवारांच्या असलेली जी काही जखम आहे त्याच्यावर मीठ चोळण्याचं किंवा ती जखम ताजी करण्याचं काम अजित पवारांनी केली असं आपल्याला म्हणता येईल. तुर्तास आपण थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.